हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. तो आज आपण पुन्हा एक असा एक टॉपिक आणलेला आहे की या टॉपिकमध्ये ग्रुप सी संदर्भात एक खूप इम्पॉर्टंट तुम्हाला अपडेट सुद्धा द्यायची आहे मला. आणि एक खूप भयंकर इश्यू झाला आहे की ग्रुप सीच्या विद्यार्थ्यांना माहीत सुद्धा नाही. 80,000 90,000 पोलाने पेपर तर देऊन दिले, पण त्यांना प्राधिकरण किती सिलेक्ट केले ते त्यांना पाहता नाही येऊन राहिलेलं आहे. आणि सेकंड पॉईंट, त्याच्याहून भयंकर जो इश्यू झालेला आहे आता तो आहे भाषा निवडमध्ये गोंधळ. आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे याच्यामध्ये की आपण जे लँग्वेज चूज केले आहे स्किल टेस्टमध्ये, हे कोणी चेक केलं आहे का पेपरानंतर, आता मेन्स नंतर, की मी कोणती सिलेक्ट केली होती, मी मराठी सिलेक्ट केली होती, आता इंग्लिश दिसत आहे का की मराठीच आहे. 1 2 आणि 0 असं काहीतरी होतं त्याच्यामध्ये. तर मला खूप लोक स्क्रीनशॉट सुद्धा आलेले आहे की त्यांनी सांगितलं की सर आमचं 0 दिसत आहे, 0. आज कोणता ती 0 टाकणार नाही कधीच. तर असाच सेम एक इश्यू झाला होता प्राधिकरणासंदर्भातला. प्राधिकरण सर्व सिलेक्ट केले आहे, पण दिसत फक्त एकच होतं, ते फक्त ते मुंबईचं काहीतरी खूप ठिकाणी दाखवलेलं आहे. स्वतः मी फॉर्म भरून दिले काही क्लासचे दर्जे, अर्ध्या लोकांचे चांगले दिसतं, अर्ध्या लोकांचे एकच दाखवत आहे. आता जो पण टेक्निकल इश्यू असेल, जो पण इश्यू टेक्निकल आहे ना, आपण केलेला आहे का, किंवा हा जो टॉल आता सांगा माझ्या दोन्ही टायपिंग आहे, मी 2 टाकेल की 1 टाकेल, दोघांपैकी एक जे मला पाहिजे, जो टाकणार आहे का की एकी नाही म्हणून. तर या संदर्भात फॉर्म भरताना काहीतरी, पण मेन्सच्या याच्यानंतर तुम्ही एकदा चेक करा सर्वांनी, जे पण ग्रुप सीचे विद्यार्थी आहे, एक प्राधिकरण आणि दुसरं तुमची लँग्वेज स्किल टेस्ट, तुम्ही कोणती चेक केली, कोणती तुम्ही सिलेक्ट केली, कोणती आहे. एक ग्रुप मी बनवलेला आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक पाठवून देईल, त्या तुम्ही जॉईन करून घ्या. आणि त्या संदर्भात आपण काहीतरी आवाज, उद्या काही विद्यार्थी जाणार आहे MPSC ऑफिसमध्ये या संदर्भातलं, तर त्यांना सपोर्ट करा. तुमचे जे पण स्क्रीनशॉट, जे पण तुमचे इश्यू झालेले आहे टायपिंग संदर्भात ते आम्हाला सांगा, तर आम्हाला माहीत पडेल की अजून किती लोक आहेत. जनरली आतापर्यंत हजारो असे विद्यार्थी आहे, म्हणजे 800-900 विद्यार्थी निराबोट आलेले आहे की त्यांचे असे इश्यू झालेले, ज्यांनी बघितलं आहे. काही लोकांनी पेपर देऊन अरे वा मेन्स झाली बाबा पहिली, त्याच्या मागेच लागले आहे, अजून सुद्धा थोडेसे डोळे उघडा. म्हणून मी एक असं स्लाइड मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये की स्किल टेस्टसाठी भाषा निवडमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. ज्यांनी चेक केलेले आहे विद्यार्थी अजून सुद्धा गोंधळामध्ये आहे. ज्यांनी पेपर चेक केले, ज्यांनी चेक केलेला आहे, आन्सर किती येत नाही ते सोडून द्या, ते तर टेन्शनमध्ये आहेच. पण सेकंड टेन्शन आहे की यार मी तर हे सिलेक्ट केलं तर याच्यात काय दाखवत नाही. 220 मार्क आहे, सिलेक्ट काहीच नाही आहे. अच्छा मला सांगा, समजा तुम्ही सिलेक्ट मराठी केली आहे, आलं इंग्लिश, तुम्हाला स्किल टेस्ट कोणती भेटणार आहे, इंग्लिश केलं, मग ठीक आहे इंग्लिश करून तरी घेऊ. इंग्लिश सिलेक्ट केलेली आहे, आलं मराठी, मराठी किती छान आहे, सर्वांना लिहिणं ठीक आहे, टायपिंग किती भयंकर आहे. म्हणून एक ठीक आहे, हे गोंधळ ठीक आहे, मी सर्व सांगतो ग्रुप सी 80,000 पोरांना ते चेक पण करून घ्या एकदा की तुमच्यात खरं आहे का, असेल तर प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण जसं मला माहिती पडली किंवा खूप लोकांनी सांगितलं, पुण्यावरून मला आज 2-3 संस्थेचे फोन सुद्धा आलेले आहे, ग्रुपचे फोन आलेले आहे की सर माझ्याकडे ऑलरेडी एवढे सारे विद्यार्थी आहे की त्या विद्यार्थ्यांचे जो त्यांनी नंबर टाकला, तसं म्हणजे 1 नंबर टाकला तर 2 नंबर दाखवत आहे, 2 असेल तर 1 दाखवत आहे. खूप ठिकाणी 0 दाखवून राहिले. 0 बघा, 1 वाल्याचं ठीक आहे 2 दाखवत आहे, 2चं ठीक आहे 1 दाखवत आहे, 0चं कसं, तो गेला, तो बाहेर आहे ना, तो स्किल टेबल बसणारच नाही. तर हा जो मुद्दा आहे, मला असं वाटतं की हा मुद्दा सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा जो मुद्दा ग्रुप सी विद्यार्थ्यांनी, आपले जे पण मेन्सचे विद्यार्थी असतील, जे पण ग्रुप सीचे, जे पण मेन्सचे जे पण ग्रुप बनले असेल, त्यामध्ये शेअर करा. यासोबत अजून एक मी व्हिडिओ बनवला प्राधिकरणाचा. प्राधिकरणामध्ये आम्हाला 50% यश आलेलं आहे, ते पण तुम्हाला सांगतो काय झालेलं आहे. त्यामध्ये आपले जो ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये विद्यार्थी त्यांनी व्हिजिट दिली MPSC ऑफिसला 3-4 दिवसा पहिले. त्या ठिकाणी ग्रुप सीचे जे पण टेबल बघतात त्यांना आम्ही सांगितलं, त्यांना आम्ही गोष्टी पाठवून सांगितल्या, बघा जेव्हा तुम्ही जाल त्या ठिकाणी असा एक व्यक्ती नाही की तो थोडासा चांगला रिप्युटेड आहे, स्टुडंट लोकांना होऊ शकते की ते डायरेक्ट मध्ये तुमची चुकी आहे बा, त्यांनी पण आम्हाला तसं केलं, तुमची चुकी आहे बा, थोडंसं काहीतरी तिथं सांगा त्यांना काही गोष्टी की तुम्ही ऐकून घ्या. पण एक चांगला की आम्ही या गोष्टी केल्यामुळे तुम्ही उद्या जे जात आहे विद्यार्थी मंडेला सोमवारी, त्यांना थोडं सोपे जाणार आहे, तुमच्या गोष्टी ते ऐकतील आता. कारण की कसं व्हॅलिड त्या समजून गेलं की बाबा टेक्निकल काहीतरी इश्यू आहे. काही प्राधिकरणाचा पण इश्यू जनरली असं की प्राधिकरण फिल्ममध्ये देता येत नाही आणि MPSC सांगू शकत नाही. MPSC घटनात्मक जरी बॉडी असली तरी कायद्यानुसार MPSCला प्राधिकरण देता येत नाही, प्रिलिममध्ये तर देतच नाही येत, त्यावर ते त्याच्यात काय सामोर सांगता येत नाही.
मग आय होप की ते लिंक जर ओपन झाली तर सर्व सुखी होतील बिचारे, सर्वांना प्रॉब्लेम येणार नाही. आणि शेवटी मार्कावर आहे ना, किती मार्क आहे काय आहे, शेवटी ते मार्कावर आहे, मेन्सचे जे पण मार्क आहे. तर ज्याच्यामध्ये कॅपेबिलिटी तोच लागेल जनरली. असं नाही की बाबा मी त्याचे पाय ओढून जातो बा, नाही त्याची लिंक त्याचं झिरोला दाखवतो त्याचं खूप चांगलं आहे बा, असं नको करा. कारण की शेवटी कसं आहे की या ठिकाणी ज्याला भेटत त्यालाच भेटते. हे माझा अनुभव तुम्हाला सांगतो पूर्णपणे. तर मला वाटतं की ज्यांना पण इश्यूज असेल त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करा, तुम्हाला कोणते इश्यू चालू आहे या संदर्भातले. 2 इश्यू तर आहे, प्राधिकरणाचा आहे, दुसरा आपला स्किल टेस्टचा आहे. आन्सर की घोटाळा किंवा ते प्रॉब्लेम नाही आहे, ते ठीक आहे. ते खूप तुम्हाला सांगितलं की ते स्कॅनिंग संदर्भात होतं. खूप वेळी मला म्हटलं की सर प्रिलिममध्ये तर 3-4 लाख लोकांचं राहते. प्रिलिमचा मेन्सचा क्रायटेरिया वेगळा असतो, हे लक्षात ठेवा सर्वांनी. ठीक आहे. तर जे काही असेल, आता लेट येत आहे चांगलं आहे, लेट येतं तर चांगली आन्सर की 100% आन्सर की हे आपण गृहीत धरू. ठीक आहे. तर त्याचं काही घेणं देणं नाही. आपलं काम आहे की ज्या गोष्टी आपल्या हातात होत्या त्या आपण केल्या, आणि ज्या गोष्टी टेक्निकल आहेत त्या आपण बोलू शकतो. तर आय होप सर्वांना समजलं असेल. तर या क्लर्क मेन्ससाठी तुम्हाला मी सांगतो की यामध्ये नियर अबाउट जे पण 80,000 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला 80,000 का मला सांगायचं लक्षात ठेवा की सर्वांनी ते पेपर दिले नाही. तर आपण समजू शकतो की जे 80,000 जे विद्यार्थी आहेत, या 80,000 प्लस म्हणून घेऊ आपण. कोणी सांगेल मला आकडा एखादा त्याच्यापेक्षा 80,000 प्लस विद्यार्थी आहेत. या सर्वांनी चेक करा एकदा आपल्या याच्या अप्लिकेशन फॉर्ममध्ये आहे ना, मला वाटतं काहीतरी आहे ना अप्लिकेशन फॉर्म, त्यात चेक करा एकदा की तुमची स्किल टेस्ट काय दाखवत आहे. स्किल टेस्ट 1, 2 और 0 असं काहीतरी. 0 असेल तर बाबा तुमचं स्किल टेस्ट होणार नाही. 1 टाकलं असेल तर 2 दाखवत आहे. असं झालेलं आहे म्हणून तुम्हाला मी म्हणता, लक्षात झालेलं असं तुम्हाला सांगत आहे. मला काही असं गरज नाही फालतू व्हिडिओ, आम्हाला टाईम नाही की बाबा फालतू व्हिडिओ बनवा. पण असे इश्यू झाले आहेत, खूप लोकांचे इश्यू झालेले आहेत. तर आय होप हा सर्व समजलं असेल. आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना इश्यू झालेला आहे. आणि ग्रुप सीच्या तुम्ही जे पण ग्रुप्स असतील त्या ठिकाणी सांगा विद्यार्थ्यांना, एकत्र करा. बघा युनिटीमध्ये खूप जास्त पॉवर असेल, सर्वांना माहिती आहे. आणि इथे तुम्ही दाखवून द्या. आणि आपला उद्या मुलं चाललेच तर तुम्हाला रिस्पॉन्स पॉझिटिव्ह यायलाच पाहिजे तसं म्हटलं तर. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.